हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही गोव्याला आलेलो आहोत. गोव्याला जास्त गर्दी नाही, रस्त्यानं पण खूप कमी गाड्या दिसतात आणि खूप शिस्तीमध्ये चालवतात सर्वजण आणि स्पीड पण कमी असते. मुंबईसारखी गर्दी नाही आणि दाट घरं पण नाहीत. जसं मुंबईला घरं दाट आहेत आणि भिंतीला भिंत लागून आहे, तसं गोव्याला एकदम विरळ वस्ती आहे. खूप कमी स्पीडनं गाड्या चालवतात, घरं पण विरळ आहेत एकदम आणि शांत वातावरण आहे गोव्यामध्ये. आणि मुंबईसारखी आवाज गर्दी नाही आणि गोव्यामध्ये वातावरण सुटेबल आहे आपल्याला. जसं मुंबईमध्ये खूप जास्त गरमी असते, थंड हवा थोडी पण लागत नाही, तसं नाही गोव्यामध्ये. एकदम थंडी पण नाही आणि खूप गरमी पण नाही. म्हणजे खूप गरमी नाही मुंबईसारखी आणि खूप थंड पण नाही, एकदम असं आपल्याला सूट होईल असं हवामान आहे इथलं. आम्ही अगोदर बागा बीचला गेलो पहिल्या दिवशी. आता नंतर आज दुसऱ्या दिवशी आम्ही इथे डोना पौला बीचला आलेलो आहोत. इथे खूप शांत आहे. मपुसा जे म्हणजे काय गाव आहे ते गोव्यामधलं, तिथपर्यंत आपण कोल्हापूर, सांगली किंवा सोलापूरहून आपण त्या मपुसापर्यंत बसने येऊ शकतो. ट्रेननं आलं तर ते वास्को रेल्वे स्टेशन आहे किंवा मग दुसरं एक आहे, ते मला आठवत नाही ना. तर बसनं आपण मपुसापर्यंत येऊ शकतो. तिथून आपण इतरत्र फिरू शकतो किंवा स्वतःची गाडी घेऊन आलं तर जास्त म्हणजे फायदेशीर ठरतं. कारण आपल्याला इकडे तिकडे फिरायचं असेल तेव्हा टॅक्सीवाले खूप जास्त पैसे घेतात. त्याच्यापेक्षा कारच परवडते. आपल्या कारनं आपण कुठे पण फिरू शकतो. ह्या बीचच्या जवळ जे रेस्टॉरंट आहे तिथं महाराष्ट्रीयन थाली मिळते. बाकी इतरत्र काही महाराष्ट्रीयन नाही मिळालं. पण इथे ते बागा बीचच्या जवळ पण काही हॉटेल्स आहेत जिथं आपल्याला महाराष्ट्रीयन जेवण मिळतं. शर्ट घातलं तुला म्हणत
जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. हेलो गाइस, हम और एक बीच पे आ चुके हैं और हमें बिल्कुल नहीं पता कि और क्या है यहाँ पर घूमने को. हम बस अभी तक हम 3 बीच जा चुके हैं, ये तीसरा वाला है और हमें बिल्कुल नहीं पता और क्या घूम सकते हैं यहाँ पर. हाँ